गोवा गोवा में तो मजा है ना भाई. तो तर मगाशी लेटून होता. अंकल इनको बाहर निकालो. बघा झाले क्रॅश झाले. ओय शपथ ते बघ. तुमच्या शिवाय भाई गोवा ट्रिप अधुरी आहे. असे कपडे घालायलाच पाहिजे. मॉर्निंग गोवा इट्स डे 4 इन गोवा आणि आम्ही आमच्या फेवरेट कॅफेमध्ये आलो. कॅफे सम्राट, जिथे रोज ऑमलेट मस्त मिळतं. आता आमच्या पोळी आल्या तर थोड्या वेळाने रोज ऑमलेट येईल. आणि ही जागा नेहमी क्राऊडेड असते. तुम्हाला दाखवते का, पूर्ण क्राऊड आहे आणि बाहेर अर्धी लोक वेटिंगला आहेत. आता आलाय रोज ऑमलेट आलेला आहे. सो लुक्स अमेझिंग राईट. अरे कांदा आला. आम्ही असं कॅफे हॉपिंगच्या हिशोबाने अजिबात आलेलो नाही आहे यावेळी गोव्याला. तर चिल करायला आलो आहे. कुठे फिरायचं नाही जास्त. ज्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या त्या परत एक्सप्लोअर करायच्या, कारण आम्हाला इकडचं आवडतं फूड आणि मस्त फ्रेश पोळी. तोंडाला पाणी सुटलं आहे. गरमागरम रोज. गोवा बाप रे, 2 दिवस असलं रोस ऑमलेट खाल्लंय ना मी, काय सांगूच नाही शकत मी. आणि आता माझ्या घरचे जेव्हा व्हिडिओ बघतील तर बोलते घरी ते नाक मिरडते आणि इथे येऊन कशी काय खाते रोस ऑमलेट. गोवा आहे ना शेवटी. गोव्यामध्ये जे फेमस गोष्टी खायलाच पाहिजे, नाही तर मजा काय येणार खायला. ही जी मागे प्लेस आहे ना, ही आयकॉनिक प्लेस आहे. तुम्ही जर सालिगाव, बागा, कलंगूट नियर बाय असाल, ही प्लेस सालिगावमध्ये आहे. तर हॉटेल सम्राट नाव आहे, कॅफे सम्राट, हॉटेल सम्राट. इथे नेहमी गर्दी असते. गुरुवारी बंद असतं. बाकी तुम्ही ब्रेकफास्टला किंवा लंचला वगैरे येऊ शकता. तिकडे मस्त एकदम खूप गर्दी असते. दुपारी 2पर्यंत तर आरामात असते. हां, ह्याला आता मध्ये यायचंच होतं ना. तर काय नाही, आता बघू. थोडा रहदारी वाढली आहे सकाळच्या वेळी, बट दुपारी अख्खं शांत होऊन जातं. तर आता मी ब्रेकफास्ट तर केला आहे. आता काय प्रश्न नाही खायचा वगैरे. आता थोडंसं कुठेतरी फिरू. हे बघा कोणाचा जीव कालीवर होतोय क्रिकेट खेळताना बघून. इसका जीव कालीवर हो रहा है कारण खूप दिवस झालंय क्रिकेट खेळायला नाहीये. लेफ्ट घे. बॉईज, ऊन इतकं वाढलंय ना, आय स्वेअर. जे लोक एस्थेटिक फोटोशूट करतात एवढ्या उन्हामध्ये कसे करतात माहीत नाही. इकडे बॅग सांभाळा, ही ब्लॉगिंगची सनकोट सांभाळा, स्कार्फ सांभाळा, गॉगल सांभाळा, फोन सांभाळा, सगळं सांभाळतात बसायला टाईम जातो. कसे करतात यार, कसं जमवून येतं हे सगळं. शाउट आउट भाई. टॅग करा तुमच्या फ्रेंड्सना आणि कॉमेंट करा काय म्हणजे कसं करतात तुम्ही. मला पण तुमचं रुटीन सांगा. फिरायला गेल्यावर काय रुटीन असतं. क्रेझी. हे बघा मस्त बीच आहे, बट आता मला नाही वाटत मी एवढ्या उन्हामध्ये करेन काय. आणि पाणी पण मस्त आहे रे. आणि फॉरेनर वगैरे मस्त संवाद घेत आहेत. त्या लोकांना काळं व्हायचं असतं आणि आपल्या लोकांना गोरं व्हायचं असतं. विचित्र प्रकार आहे. इथे सगळे शॅक्स वगैरे आहेत पुढे आणि रेस्टॉरंट्स पण आहेत. आणि दुपारच्या गरमीमुळे कोण इंडियन तर नाहीच दिसणार. इथे फॉरेनर बसलेत, सगळे फॉरेनर आहेत. इथे पण बसलेत, मस्त आराम करतात. कोण आहे? हे बघ आली गाडी. त्यांना वॉर्न करायला आली, आत नका जाऊ. येडे लोक असतात इतके आत जातात ना. हे बघ आली गाडी.
वॉर्न करायला येतात, हे अतिशहाणे लोक गेलेत आत. आणि मग काय झालं की बोलणार, अरे झालं ते झालं. तर पुढे तर तिकडे त्या साईडला तर खूप गर्दी आहे बघ. पण इथे ते तिकडे सगळे इंडियन दिसत आहेत आणि इथे मस्त फॉरेनर बसलेत. नॉईस. लाईफ पाहिजे तर ह्यांच्यासारखी पाहिजे यार. मस्त झोपलाय हा सनबाथ घेत घेत. एवढ्या उन्हात इंडियन लोकांची वाट लागून जाते मरणाच्या गरमीत आणि लोक मस्त झोपा काढतात. मस्ती. ए चप्पल गेले, चप्पल ना. बागा बीच आहे आणि पुढे पुढे म्हणजे तो कनेक्टेडच आहे ना पूर्ण. तर ह्या साईडला थोडा क्राऊड कमी आहे कारण थोडंसं प्रायव्हेटिश आहे. आणि इकडे आम्ही पण आमचा स्टे तिथे आहे तर खूप कमी लोकांना माहिती आहे इकडचे स्टेज वगैरे. आणि इकडून बीच म्हणजे असं 1-2 मिनिट्स वॉकिंग आहे म्हणून आम्ही आलो आहे आता. व्हेरी रॉंग डिसिजन. पण बीच जवळ गरमी नाही लागत आहे एवढी. स्वतःने गॉगल घालायचं आणि मी असंच. तर मी काय करू, विसरून आला तर. मस्त आम्ही आता शॅक्सवर बसलो आहे. म्हणजे आम्ही पण फॉरेनर्स झालो आता. आणि मस्त यार खूप रिलॅक्स वाटतंय. थंड थंड हवा येते, सावलीत होतं. चिल वाइब्स, सुसेगाड लाईफ. गोवा गोवा में तो मजा है ना भाई. गोव्यातलं ऊन आहे ना त्याच्याबद्दल माहीत नाही कोण का बोलत नाही. एवढी सनस्क्रीन लावून पण काय उपयोग नाही आहे. घेऊन आलात तरी असे लिटरभर घेऊन या, 10 लिटर ओतून द्या अंगावर. गोव्याला आल्याचा फील कधी येतो माहिती आहे का, जेव्हा असे भारी भारी कपडे घालतात ना, आय लव गोवा आणि नारळाच्या झाडातले. तेव्हा वाटतं की गोव्याला आलोय. आता काय एस्थेटिक कपडे घालून करायचंय. गँग बरोबर असे कपडे नाही घातले तर कसं चालेल. तो तर मगाशी लेटून होता. मतलब लाइफ सेव भी करने का और बोलने का मस्ती भी कर रहे हैं. आता ना आम्ही मॉन्जिनीजमध्ये आलो आणि मॉन्जिनीज गोवामधला ना आमचा फेवरेट जागा आहे. का माहिती आहे का, कारण इकडे ना मुंबईपेक्षा बेस्ट बेकरी प्रॉडक्ट मिळतात. आम्ही केक वगैरे खायला नाही आहेत. मोस्टली आम्ही इथे चिकन पॅटी किंवा बन आणि चिकन पॅटी वगैरे खायला येतो. आता खातो मस्तपैकी. आणि हे गोवामधलं तर बेस्ट मॉन्जिनीज आहे. आम्ही तर लंचच नाही केलं आहे, आम्ही डायरेक्ट बेकरीमध्ये आलो आहे, ते पण मॉन्जिनीजमध्ये. गोवामधला मॉन्जिनीज बेस्ट बेस्ट एकदम बेस्ट. दाखवलं ना तर ते गरम करेल. तोपर्यंत आपण चालूच ठेवू. टेस्ट आहे असं तेलातलं थपथपलेलं असतं मस्त. असं फक्त एक लेअर काढलं की ऑइल निघतं बस. वी हॅव ऑर्डर्ड बटर चिकन. बन गरम करून दिलं मस्त. आणि मुंबईमध्ये कधीच असा फ्रेश स्टॉक नाही मिळत. दिस वन इज फ्रेश. ह्याचे बन किती लुसलुशीत. ते नाही मिळत ठाणे मुंबईत, अजिबात नाही मिळत. खाल्लं ना आता, झालं भाजलं. उगाच थोडी फुंकर मारते. पण हे सॉस बरोबर खाऊन उपयोग नाही. हे बटर चिकन नॉर्मल मस्त लागतं. हे बटर चिकन मिळतच नाही, प्रकारच नाही मिळत. तू काय मागवलं? नहीं, मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये. सांडलं आता काय. एकच होतं ते, संपलं. हॅपन्स. मस्त आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आलो बागा रिव्हरला कायाकिंग करायला. आणि इथे तुम्ही बघाल तर खूप वेटिंग आहे. वेटिंग नाही म्हणजे लोक थांबले आहेत कारण इथे बोट्स रिकामा व्हायला थोडा टाईम लागतो. तर आम्ही पण करतो आहे आता कायाकिंग. 45 मिनिट्स असतात आणि 500 रुपीज फॉर 2 पीपल असं चार्ज आहे. तर तिथपर्यंत पुढे गेलेत लोक. मी दाखवेन तुम्हाला आता, बोटमध्ये बसूनच दाखवेन. आणि इथे पण बोट्स लागल्यात त्यांच्या. आम्ही कायाकिंग करतोय बागा रिव्हरमध्ये. ये
आणि आमच्या समोर पण खूप लोक आहेत जे कायाकिंग करतात. मस्त मजा येते यार. मी चालले. ही पूर्ण बागा रिव्हर आहे. मध्ये मध्ये पाणी खराब येतं कारण ही रिव्हर आहे ऑब्व्हियसली. पण अरे यार संध्याकाळी खूप मस्त वाटतं. सकाळी जाम ऊन होतं, आम्ही येऊन गेलो इकडे, पण आता बरं आहे जरा क्लायमेट, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. तू एकटाच चालवतोय. इथे खूप लोक आहे. मी एक्सपेक्टच नव्हतं केलं. सकाळी आलेलं ना कोण नव्हतं, एक कुत्रं नव्हतं. आता सगळे संध्याकाळी गरमीमुळे थोडे घरात होते तर आता बाहेर पडलेत. हे बघा झाले क्रॅश झाले. अरे पडला त्याचं ते काय म्हणतात त्याला, आता कसं करणार ते. कधी कधी असं क्रॅश होतं. आमचं पण एकदा झालं. बट यार मजा येते, फन ॲक्टिव्हिटी आहे. तिकडे पण आता बरेच लोक आहेत. मला वाटलं ना संध्याकाळी एवढी गर्दी होईल. मज्जा आली कायाकिंग करायला. त्याचं नाव आहे युनायटेड बागा कायाकिंग आणि हे आहे बागा रिव्हरला. तुम्हाला यायचं तर येऊ शकतात. म्हणजे असं खूप एक्सपेक्टेशन नका ठेवू की अरे साऊथ गोव्याला अशी 2 नारळाचे झाडं एकमेकांसमोर असतात ती आणि मधून जातात. तसं इथे नाही आहे, पण वर्थ यार. 45 मिनिट्स 500 फॉर 500. मस्त आहे खूप. अरे आणि उलटा फ्लो आहे ना, तर जाताना काय नाही वाटत, येताना फुल फोर्स लागतो. हात पंप झालेत अख्खे. इकडे फिशिंग पण करतात ते इकडे. सनडाऊन होत आहे तसं तसं आता लोक यायला लागतात, गर्दी होते. मग एखाद बोट रिकामी झाली की मग पुढे सोडतात. हा मस्त व्ह्यू आहे. समोर लोक रोडवरनं चालले आहेत. इथे समोर हॉटेल्स आहेत आणि मध्ये मस्त रिव्हर आहे. हमखास फिरतात माझे मॅप्स. वाव, लोकल गोवन हाऊसेस आर सो प्रिटी. मग कुत्रे पण झाले त्यांच्या मागे. ह्यांच्याशिवाय बाई गोवा ट्रिप अधुरी आहे. असे कपडे घालायलाच पाहिजे. आता मी कलंगूट बीचला आहे आणि मस्त सनसेट झालाय, लाल बुंद झालाय सूर्य. आणि ओयो बापरे बाप गर्दी बा. कोण बोललं गोव्याला गर्दी कमी झाली आहे वगैरे, सगळं चालू आहे. किती लोक आहेत. कालपेक्षा जास्त क्राऊड वाटतं मला. बापरे बाप, सगळेच डुबला रे सूर्य. कुठून आलंय, मुंबई, दिल्ली आणि साऊथची पब्लिक तर खूप जास्त आहे, खूप जास्त. ते बघ. Boys, we are at कलंगूट बीच आणि हे सगळं पूर्ण मार्केट आहे. मागे होता तो कलंगूट बीच होता. आणि इथे स्टेजचे पण ऑप्शन आहेत. फूडसाठी आहे, स्टेसाठी आहे, शॉपिंगसाठी आहे. तर सगळं मिळतं तुम्हाला एकाच ठिकाणी. तेच दाखते. लो 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 शर्मा 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 शो का 100